मन माझे आवरी गुरुराया, मन माझे आवरी गुरुराया, मन माझे आवरी गुरुराया, मन माझे गेला गेला जन्म सारा वाया, गेला गेला जन्म सारा वाया, मन माझे आवरी गुरुराया, मन माझे आवरी गुरुराया. नको देऊ मजसी धनमान, नको देऊ मजसी धनमान, तुझ्या चरणी सारे अर्पण, तुझ्या चरणी सारे अर्पण, तुझ्या कृपेची करी मज छाया, तुझ्या कृपेची करी मज छाया, करी मज छाया, मन माझे आवरी गुरुराया, मन माझे आवरी गुरुराया. विषयांचा लोभ मज भारी, विषयांचा लोभ मज भारी, क्षणी होतो पूर्ण अविचारी, क्षणी होतो पूर्ण अविचारी, नको दूर करू प्रभुराया, नको दूर करू प्रभुराया, प्रभुराया, मन माझे आवरी गुरुराया, मन माझे आवरी गुरुराया. वाट पाहू कुठे किती वेळ, वाट पाहू कुठे किती वेळ, वाट पाहू कुठे किती वेळ, सांग काही आता नको वेळ, सांग काही आता नको वेळ, विष्णुदासा धैर्य ते द्याया, विष्णुदासा धैर्य ते द्याया, मन माझे आवरी गुरुराया, मन माझे आवरी गुरुराया. गेला गेला जन्म सारा वाया, गेला गेला जन्म सारा वाया, मन माझे आवरी गुरुराया, मन माझे आवरी गुरुराया, आवरी गुरुराया.
कसे काया कुठवर हा क्रम कुणी सांगतना कुठवर हा क्रम कुणी सांगतना झणी सांगना प्रभु गुरु राणा झणी सांगना प्रभु गुरु राणा आलो शरणा सद्गुरु राणा आलो शरणा सद्गुरु राणा आजवरी का थोडे झाले असंख्य वायू वाया गेले आजवरी का थोडे झाले असंख्य वायू वाया गेले आता गुरुवर एक प्रार्थना आता गुरुवर एक प्रार्थना सत्वरी दावे चरणा सत्वरी दावे चरणा झणी सांगना प्रभु गुरु राणा झणी सांगना प्रभु गुरु राणा आलो शरणा सद्गुरु राणा आलो शरणा सद्गुरु राणा झणी सांगना प्रभु गुरु राणा झणी सांगना प्रभु गुरु राणा आलो शरणा सद्गुरु राणा आलो शरणा सद्गुरु राणा आलो शरणा सद्गुरु राणा असं हे आतुर मन हा तृषार्थ जीव गुरुचरणी आला आणि या जन्माचं जणू सार्थक झालं. गुरूंनी त्यांच्याच कृपेने गुरूंची महती दाखवली. गुरूंशिवाय कुणीही नाही. जीवनाचं इप्सित साध्य करून देण्याची शक्ती फक्त त्यांच्याच जवळ आहे हे समजलं. असं झालं तर गुरूंच्या अनुसंधानात मन राहू लागेल, रममाण होऊ लागेल. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरला असं होईल. कुठलीही उणीव उरणार नाही. असाच भाव पुढील पदातून बाबा व्यक्त करतायत. गुरुभजनी जो रमला त्याला वाढ न काही कधी पडे. गुरुभजनी जो रमला त्याला वाढ न काही कधी पडे. गुरुभजनी जो रमला त्याला वाढ न काही कधी पडे. गुरुभजना विण सदैव राही निशिदिनी संकट तो चिरडे. गुरुभजनी जो रमला त्याला वाढ न काही कधी पडे. गुरुभजनी जो रमला त्याला वाढ न काही कधी पडे. अज्ञान आमचे ते आणि ते सदैव दुःखे. येतात आपदा त्या आमासी कोण राखे. अज्ञान आमचे ते आणि ते सदैव दुःखे. येतात आपदा त्या आमासी कोण राखे. गुरुभजनी जो रमला त्याला वाढ न काही कधी पडे. गुरुभजनी जो रमला त्याला वाढ न काही
हरण्या येई धावूनी क्रम त्याचा आम्हा पुढे संकट हरण्या येई धावूनी क्रम त्याचा आम्हा पुढे करावी नवण्या गुरुरायाचा तो का घेईल आढे वेडे करावी नवण्या गुरुरायाचा तो का घेईल आढे वेडे गुरुभजनी जो रमला त्याला वाण काही कधी पडे गुरुभजनी जो रमला त्याला वाण काही कधी पडे विष्णुदास हा सद्गुरु चरणी नम्र होऊनी घेत धडे विष्णुदास हा सद्गुरु चरणी नम्र होऊनी घेत धडे गुरुमार्गा विणगतीच नसता जगती जगती ते वेडे गुरुमार्गा विणगतीच नसता जगती जगती ते वेडे गुरुभजनी जो रमला त्याला वाण काही कधी पडे गुरुभजनी जो रमला त्याला वाण काही कधी पडे गुरुभजनावीर सदैव राही विषदिन संकट तो चिरडे गुरुभजनी जो रमला त्याला वाण काही कधी पडे गुरुभजनी जो रमला त्याला वाण काही कधी पडे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु गोविंद दो खडे का के लागू पाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. या कबीराच्या दोह्याचा अर्थ सांगताना संत तुकडोजी महाराजांकडून एक सुंदरसं भजन रचलं गेलं. ते म्हणतात, गुरु गोविंद दोन्ही आले मन तल्लीन भावे झाले आधी दर्शन घ्यावे कैसे कोणा प्रथम पूजावे कैसे मनी संशय हा होतसे मज भानची नाही उरले दोन्ही असे एकाचे हृदयी साखर गोडी भिन्नची नाही परी गुरुची होता ग्वाही प्रभु ज्ञान तयाने कळले म्हणून आधी गुरुसी पूजिले त्यानेची प्रभुसी दाखविले मन प्रसन्न अंतरी झाले तुकड्याने गुरुसी आळविले. असा हा गुरुमहिमा आहे. आपण सर्व खूप भाग्यवंत आहोत की अशा सद्गुरूंचं जीवन आपण दादांच्या पोथीद्वारा नित्य वाचनात आहे, आपल्या श्रवणात आहे. बाबांच्या शिष्यांची मांदियाळी जी आपल्यासमोर आहे त्यांच्या ध्यानीमानी ते आहेत. त्यांच्या दृष्टीतून आपणही बाबांना बघत असतो. पुढील गीत ऐकताना परमपूजनीय बाबांचीच मूर्ती डोळ्यापुढे येते. हे गीत ऐकताना दत्तप्रभूंनी आपल्या आवडत्या भक्ताचं वर्णन स्वतः केलं आहे असं वाटतं. या रचनेत पूजनीय बाबांचं आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही प्रकारच्या चरित्राचं वर्णन आहे. गंगा जलसम शुद्ध निर्मळ भरले तव अंतर दयाळा या शब्दांमधून बाबांचं सात्विक धवल रूप पुढे उभं राहतं. आपल्या भक्तांचे त्रिविध ताप नष्ट करण्यासाठीच बाबांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण घालवला आणि धर्म संरक्षणासाठीच्या अनेक कार्यांशी ते प्रेरणा ठरले. ऐकूया, गुरुवर यतीवर रूप मनोहर. गुरुवर यतिवर रूप मनोहर. गुरुवर यतिवर रूप मनोहर. गुरुवर यतिवर
नमते माझे शिर, नमते माझे शिर, नमते माझे शिर, गुरुवर यतीवर रूप मनोहर, गुरुवर यतीवर रूप मनोहर. गंगाजल सम शुद्ध निर्मल, गंगाजल सम शुद्ध निर्मल, अंतर भरले तव दयाळा, गंगाजल सम शुद्ध निर्मल, अंतर भरले तव दयाळा. वाटे जणू ते भरुनी ठेविले, वाटे जणू ते भरुनी ठेविले, कमंडलूतील पावन नीर, गुरुवर यतीवर रूप मनोहर, गुरुवर यतीवर रूप मनोहर. त्रिविध तापते दूर कराया, त्रिविध तापते दूर कराया, धर्मग्लानी संहाराया, धर्मग्लानी संहाराया. अवतरसी तू दत्त दिगंबर, अवतरसी तू दत्त दिगंबर, शरणागत त्या रक्षण करण्या, विष्णुदास तव चरणी किंकर. गुरुवर यतीवर रूप मनोहर, गुरुवर यतीवर रूप मनोहर. कांती कोमल अतीव सुंदर, कांती कोमल अतीव सुंदर, गुरुवर यतीवर रूप मनोहर, गुरुवर यतीवर, गुरुवर यतीवर, गुरु यतीवर रूप मनोहर. आपलं उपास्य दैवत श्री दत्तात्रेय आणि दत्त संप्रदायिकांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ श्री गुरुचरित्र आणि कल्पवृक्ष औदुंबर हा मंत्रग्रंथ बाबांच्याही अत्यंत आवडीचा आहे. बाबांनी 52 दिवस सलग 52 दिवसात 52 पारायण असे बाबा करायचे, तेही नुसत्या तीर्थावर राहून. औदुंबराखाली ही पारायण बाबा करत. पुढच्या गीतामधून आपण हेच गुरुचरित्र औदुंबर या सर्वांचं महत्त्व अधोरेखित होतंय पुढच्या गीतातून, ते ऐकूया. आ
श्री गुरुचरण चरित्र पठण श्री गुरुचरण चरित्र पठण औदुंबरी पूजन औदुंबरी पूजन गुरुचरणांचे श्री गुरुचरण चरित्र पठण श्री गुरुचरण चरित्र पठण जन्मोजन्मी घडो हेची करेवा जन्मोजन्मी घडो हेची करेवा देवा जन्मोजन्मी घडो हेची करेवा जन्मोजन्मी घडो हेची करेवा हाची विसावा सौख्याचा तो श्री गुरुचरण चरित्र पठण श्री गुरुचरण चरित्र पठण श्री गुरुसेवा घडो सदोदित श्री गुरुसेवा घडो सदोदित विष्णुदासाचा हेत विष्णुदासाचा हेत पुरवावा श्री गुरुचरण चरित्र पठण श्री गुरुचरण चरित्र पठण औदुंबरी पूजन औदुंबरी पूजन गुरुचरणांचे श्री गुरुचरण चरित्र पठण श्री गुरुचरण चरित्र पठण श्री गुरुचरण चरित्र पठण नरदेहाची प्राप्ती झाल्यावर या परमार्थाच्या वाटेवर येणं हे कठीण आणि त्यातल्या त्यात सत्पुरुषांचा सत्संग मिळणं त्याहून दुर्लभ. पण आपल्याला नरदेह तर मिळालाच आणि त्याचबरोबर परमपूजनीय बाबांनी परमार्थाची वाट दाखवली आणि त्यांचाही सत्संग दिला. हा लाभ तर सहज झाला, पण हे दुर्लभ आहे. त्याला जपून ठेवणं गरजेचं आहे, ही जाणीव ठेवावी लागेल. एकदा सद्गुरूंच्या चरणी लीन झालो की पुन्हा त्यांना सोडून जायचं नाही. या चंचल मनाला सद्गुरूंनी दिलेल्या नामानी बांधून ठेवायचं आणि त्यांच्या सत्संगाचा लाभ घेऊन त्यांनी सांगितलेलं साधन मनोभावे वाचा चित्त आणि अंतर्बाह्य करीतू निष्काम असं करायचं. हेच मागणं त्यांना मागायचं. वृत्तीची ठेवण बदलण्यासाठी आशीर्वाद मागायचा. या हेतूने परमार्थाचा पथिक होण्याची इच्छा ज्याची आहे त्याने कोणती काळजी घ्यावी हे परमपूजनीय विष्णुदास महाराज पुढील पदातून सांगतायत. ही भैरवी आहे. या कार्यक्रमाचं शेवटचं पद आपण आता ऐकूया. धन द्रव्यमान या लागी भजन धन
द्रव्यमान या लागी भजन धन द्रव्यमान या लागी भजन नको देऊ ऐशी वृत्तीची घेवण नको देऊ ऐशी वृत्तीची घेवण धन द्रव्यमान या लागी भजन नको देऊ ऐशी वृत्तीची घेवण नको नको ऐशी भक्ती भुलावण नको नको ऐशी भक्ती भुलावण असे ती पापी दूर करी असे ती पापी द्रव्यमान या लागी भजन नको देऊ ऐशी वृत्तीची घेवण वाचा चित्त आणि अंतर्बाह्य मन वाचा चित्त वाचा चित्त आणि अंतर्बाह्य मन वाचा चित्त आणि अंतर्बाह्य मन करी तू निष्काम विष्णुदास करी तू निष्काम विष्णुदास करी तू निष्काम विष्णुदास विष्णुदास धन द्रव्यमान या लागी भजन नको देऊ ऐशी वृत्तीची घेवण नको देऊ ऐशी वृत्तीची घेवण नको देऊ ऐशी वृत्तीची घेवण पुढच्या कार्यक्रमासाठी सगळेजण आतुर आहेत मला माहिती आहे. 2 मिनिटात फक्त वादकांचा परिचय करून देते. तबल्यावर आणि संवादिनीवर आपल्याला नागपुरातल्या मोठ्या मोठ्या कलाकारांना साथ करणारे वादक लाभलेले आहेत. तबल्यावर श्री पराग वखरे आणि संवादिनीवर श्री अभय गोसावी. इकडे टाळ वाजवतोय वीरेन अगस्ती आणि गायक कलाकार सगळ्यांच्या परिचित आहेत अजय देवगावकर आणि देविका मार्डीकर. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज. आत्ताच आपला गीत विष्णुदास हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. परमपूजनीय विष्णुदास महाराजांनी रचलेली पदे ही आपण या गायकांच्या मुखातून ऐकली आणि या दादांच्या
शतकपूर्ती महोत्सवानिमित्त त्यांना सद्गुरूंचा प्रसाद अर्पण करायचा आहे. या कार्यक्रमाचं ज्यांनी गायन केलं ते 2 कलाकार आपली ओळख झालेली आहे. श्री अजय देवगावकर आणि कुमारी देविका मार्डीकर यांना सद्गुरूंचा प्रसाद गजानन दादा आणि वहिनी अर्पण करते.
अवलंबून चिंतन केले तर पदे इतरांना व्यत्यय होणार नाही. धन्यवाद. दिसे नरसिंहा परिवर्ण गोरा सदा शांत गंभीर तेजस्वी मुद्रा विमलांतरी जो वरी शुभ्र वेश. भाविको नमस्कार. हे 100व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. ही आमच्यासाठी नाही, अवधे परिवारासाठी नाही, तर दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि हा आनंद याचा आनंद घेता यावा, हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघता यावं याच्यासाठी डॉक्टर गजानन आवदे आणि आयोजन समिती यांनी या ठिकाणी हा आनंद खेळाकरता या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. शेवटी एक संस्कृत सुभाषित आहे. ते सुभाषित असं आहे की शतेषु अर्थ आता सगळ्यांना माहिती आहे, कारण मला माहित आहे इथे सगळेजण ज्ञानी आहे. पण शंभरामध्ये एखादाच परिस्थितीला सामोरं जाऊन त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य त्याच्या अवस्थेत शोध असतो. दारात आलेल्या पंडिताला यथायोग्य हे करणं, दान करणं, त्याची एकूण सगळी कुवत बघून त्याला आम्ही पंडित
जसं म्हणतो, 10,000तून एखादा वक्ता असतो, पण दाता भवती वानवा, दात्याची वानवा आहे. आणि कळायला लागल्यापासून तर या क्षणापर्यंतचं संपूर्ण आयुष्य केवळ देश, धर्म, समाज आणि परिवार याला देणारे, व्यर्थ घालवणारे आणि त्याचं सार्थक करणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. ज्यांच्याकडे बघून, ज्यांची वाटचाल बघून अनेक पिढ्या संस्कारित झाल्या, सुसंस्कारित झाल्या, असे आदरणीय श्रद्धेय दादा आवदे या ठिकाणी सत्कार मूर्ती म्हणून ज्यांचा आपण सत्कार करतो आहे, स्थानापन्न झालेले आहेत. आणि हा सोहळा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण संपन्न होतो आहे. सर्वप्रथम मी सौ केतकीताई देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीतांनी मान्यवरांचं हे स्वागत करावं. त्यांना साथ देतात आहे संवाद युनिव्हर्सिटी गजानन लत्तवार. स्वागताचा
सोहळा हा स्वागताचा सोहळा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र या गळा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र या गळा. हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा. हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा. हा स्वागताचा सोहळा. मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन, ग्रंथपूजन आणि प्रतिमेला माल्यार्पण करावं. ब्रह्मज्योति नमस्ते ब्रह्मज्योति वक्रतुंड महाकाय देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्याङ्गम्यं वन्दे विष्णुं भवयं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा आतो न इन्द्राक्षुमन्दान् चितरङ्ग्राभं संरोभाय महाहस्ते दक्षिणेन विदमाहित्वा तु विकोर्मिन् तु विदर्शनन् तु विमाघाम् तु विमात्रमवोभे नहि त्वाशूर्देवानमर्ता सोदित्सान्दां भीमन्नगा वारयन्ते एतोऽन्विन्द्रंस्तवामेष नं वस्वस्वराजं नराधो सामर्दिषन्नः प्रस्तोषदुपगासिष श्रवत्साम गीयमानम् अभिराधसा जुगुरत आनो भरदक्षिणे नाभिसव्य न प्रमुरोषा इन्द्रमानो वसोर्निर्भाग उपक्रमस्वा भरदृशत कृष्णो जनानाम् अदासोष्टरस्य वेदाः इन्द्रय उनुते अस्ति वाजो विपरे हिस्वनित्वः अस्माभिः सुतं सानुहि सदियो जुवस्ते वाजा अस्मभ्यं विश्वश्चन्द्राः वशैश्चमक्षु जरन्ते हरिः ओम. दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला साध्या या ज्योतीची सुद्धा आवश्यकता पडते. अशा या प्रसन्न वातावरणामध्ये आपण आपला कार्यक्रम पुढे नेऊया आणि मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. मी सर्वप्रथम डॉक्टर गजानन आवदे आणि डॉक्टर किशोर देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले प्रमुख अतिथी मान्यवर परमपूजनीय धर्मभास्कर श्री सद्गुरुदास महाराज श्री गुरु मंदिर नागपूर यांचं त्यांनी स्वागत करावं. डॉक्टर किशोर देशपांडे आणि डॉक्टर गजानन आवदे. यामध्ये शाल, श्रीफळ आणि मोमेंटो
या स्वागतामध्ये श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। यानंतर मी श्री गजानन नारे